नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. चित्रपट निर्माते दिग्दर्शक दिलीप हांडे यांना अण्णाभाऊ साठे कलारत्न गौरव पुरस्कार प्रदान. रणरागिणी महिला सोशल फाउंडेशन आष्टा यांच्याकडून चित्रपट निर्माते दिग्दर्शक दिलीप दादू हांडे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कलारत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. सदरचा पुरस्कार क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद भाऊ लाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. दिलीप हांडे हे मूळचे एडेनिप्पाणी तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील असून ते मुंबई येथे नोकरीनिमित्त स्थायिक झाले असले तरी मुळातच त्यांचा कलेचा पिंड असल्याने ते चित्रपट निर्मितीकडे वळले. चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर त्यांनी पहिल्याच ख्वाहिश या हिंदी लघु चित्रपटाची निर्मिती केली आणि या चित्रपटाने थेट न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलला नामांकन पटकावले व मराठीची पताका न्यूयॉर्कमध्ये फडकवली. मराठी माणसाने न्यूयॉर्कपर्यंत झेप घेणे म्हणजे फार मोठी गौरवाची बाब म्हणावी लागेल. ख्वाहिशनंतर दिलीप हांडे यांनी ग्रामीण बाज असलेला केकताड या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. या कलेची दखल घेऊन रणरागिणी महिला सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप कुडचीकर यांनी अण्णाभाऊ साठे कलारत्न गौरव पुरस्कारासाठी दिलीप दादू हांडे यांची निवड करून त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिलीप हांडे यांच्या ख्वाहिश चित्रपटाला न्यूयॉर्कमध्ये नामांकनानंतर हांडे यांना अनेक पुरस्कार मिळाले. कोणत्याही पुरस्काराला हुरळून न जाता व यशाची नशा डोक्यात शिरू न देता दिलीप हांडे यांचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. मातीशी आपले नाते घट्ट आहे हे त्यांच्या वागण्यावरून स्पष्ट दिसते. कोणत्याही प्रकारची घमेंड न करता सर्वसामान्य लोकांशी ते आपुलकीने व आपलेपणाने वागतात. ख्वाहिशी चित्रपटासाठी एवढे मोठे मिळवलेले यश व आपल्या कार्यकर्तृत्वावर मोठे होऊनही ते स्वतःला अजूनही लहान समजतात हे त्यांच्या वागण्यावरून स्पष्ट दिसतं. त्यांना रणरागिणी फाउंडेशनकडून मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी आनंदा कांबळे, सहसंपादक.